आज आपण झटपट बनणारं परंतु वर्षभर टिकणारं असं लोणचं बनवतोय. लोणचं अगदी विकतच्या लोणच्यासारखं भरपूर खार असलेलं असं बनतं. त्यामुळे लहान मुलांना भरपूर आवडतं असं लोणचं. नोकरदार स्त्रियांना बऱ्याच वेळेला घरचं लोणचं खायचं असतं, परंतु तेवढा वेळ नसतो बनवायला. तेव्हा असं लोणचं त्या नक्कीच बनवू शकतात. लोणचं बनवताना तुम्हाला कोणता मसाला बनवायची गरज नाही किंवा कैऱ्यांना मीठ लावून वाळवायची सुद्धा गरज नाही. अगदी झटपट पद्धतीनं हे लोणचं आपण बनवणार आहोत. शिवाय अशा काही ट्रिप वापरणार आहोत की ते लोणचं अजिबात वर्ष 2 वर्ष खराब होणार नाही. नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. तुमचं लोणचं परफेक्ट आणि टिकाऊ बनण्यासाठी आपण टिप्ससह संपूर्ण रेसिपी दिली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता हे झटपट लोणचं बनवण्यासाठी मी 2 किलो कैरी घेतलेली आहे. कैरी नेहमी घेताना कडक बघून घ्यायची, परंतु पाऊस सुरू झाल्यानंतर एकतरी पाऊस सुरू झाल्यानंतर लोणचं घालावं, म्हणजे ते टिकतं आणि मुरतंही चांगलं. गावठी कैरी आपण घेतलेली आहे. आंबट कैरी असावी लोणच्यासाठी. ह्या कैऱ्या आता पाण्याखाली आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. बरेच जण पाण्यामध्ये भिजत घालतात, परंतु आपण ही इन्स्टंट लोणचं बनवते, यासाठी आपण ही कैरी फक्त धुवून स्वच्छ पाण्याने घेतलेली आहे. आता ह्या कैऱ्या पूर्ण आपण टॉवेलनं पुसून कोरड्या करणार आहोत. अजिबात त्याला पाणी राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आता ह्या लोणच्याच्या कैऱ्या आम्ही 2च किलो घेतलेल्या आहेत. मी तिथून फोडून आणलेल्या नाहीत. ह्या आपण घरीच कापणार आहोत, त्यामुळे याची बाटी मी काढणार नाही आहे. फक्त आपण त्याचा साईडचा भाग असतो तो घेणार आहे. म्हणजे आतला जो भाग असतो कुईचा तो आपण वापरणार नाही आहे. फक्त आपण साईडचा भाग आहे त्याचा वापर करणार आहे, म्हणजे हे लोणचं लवकर मुरेलसुद्धा. आणि अगदी याचे छोटे छोटे तुकडे करणार आहे मी, जसे विकतच्या लोणच्यामध्ये असतात तसे. पद्धतीनं सगळ्या कैऱ्याचे आपण छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता या कैरीचे तुकडे आपण सुकवून घेणार आहोत. आता हे कैरीचे तुकडे आपण फॅनखाली सुकवणार आहोत. टॉवेल हातरायचा आणि त्यावरती हे कैरीचे तुकडे आपण पसरवणार आहोत आणि फक्त 1 तासभर आपण सुकवून घेणार आहोत. आता आपलं लोणचं वर्षभर टिकावं त्यासाठी आपण बरणी तयार करतोय. ही बरणी स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घेतलेली आहे. आपण एक कोळसा तो आपण याच्यावरती गॅसवरती पेटवून घ्यायचा आणि त्यावरती हिंग टाकणार आहोत. म्हणजे आणि तो हिंगाचा वास त्या बरणीला द्यायचा आहे. त्या हिंगातनं निघणारा धूर असतो तो बरणीमध्ये लागला पाहिजे, म्हणजे आपलं लोणचं वर्षभर छान टिकतं. त्याला बुरशी लागत नाही अजिबातसुद्धा. ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या सुकवलेल्या कैऱ्या आपण घमेल्यामध्ये गोळा केलेल्या आहेत आणि आता आपण इन्स्टंट पद्धतीचं लोणचं बनवतोय. त्यासाठी मी तर रामबंधूचं लोणचं मसाला घेतलेला आहे. तुम्ही कोणताही लोणचं मसाला वापरला तरी चालू शकतो. मी तर रामबंधूंचा घेणार आहे. आणि आता सुरुवातीला आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. आपण 2 किलो कैरी घेतली असली तरीसुद्धा ती फोडून म्हणजे कापून घेऊन फक्त 1 किलो झालेली आहे. तर 1 किलोसाठी आपण 100 ग्रॅम एवढं मीठ त्यामध्ये घालणार आहोत. म्हणजे अर्धा कप आपण एवढं मीठ यामध्ये घातलेलं आहे. इथं मी आपली घरची हळद असते, मी घरी बनवलेली हळद आहे सेलमची, त्याच्यामध्ये 3 चमचे एवढी मी हळद घातलेली आहे. सुरुवातीला कैरीला या हळद आणि मीठ चांगलं आपण लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हा मसाला जो घेतलेला आहे तो घालणार आहोत. आता हा मसालासुद्धा मी मोजून घेत आहे. तर बरोबर अर्धा कप एवढा हा मसाला झालेला आहे, म्हणजे 100 ग्रॅम एवढा मसाला झालेला आहे. म्हणजे 1 किलो कैरीसाठी बरोबर हा परफेक्ट मसाला आहे. मी कैरीतल्या बाटी तशाच म्हणजे त्यातल्या कुई साईडला काढून टाकल्या, त्यामुळे वजनानं ती कैरी कमी झाली. त्यामुळे 1 किलो झालेली आहे ही कैरी, म्हणजे आपलं परफेक्ट वजन झालेलं आहे. आता हा मसाला संपूर्ण आपण कैरीच्या फोडींना लावून घेणार आहोत. हे गमेलंसुद्धा अगदी कोरडं असलं पाहिजे, अजिबात पाण्याचा अंश असला नाही पाहिजे. उन्हामध्ये कडक चांगलं वाळवलेलं असलं पाहिजे, तरच तुमचं लोणचं व्यवस्थित टिकणार आहे 1 वर्षभर. आता ह्या कैरीच्या फोडी आपण अजिबात सुकवलेलं नाही, त्यामुळं काय होतं त्याचा म्हणजे हा मसाला आणि त्याचं जे पाणी होतं त्याच्यामुळे ह्याला भरपूर खार सुटतो आणि लोणचं अगदी छान टेस्टी अगदी विकतच्या लोणच्यासारखं लागतं. आपण अगोदरच ही बरणी तयार करून घेतलेली आहे. अजूनही त्याच्यामध्ये हिंगाचा धूर आहे, तर त्यामध्येच आपण हे लोणचं भरणार आहोत. ही बरणी 1 किलो मधाची होती, ती मी धुवून लोणच्यासाठी वापरणार आहे. आता आपण लोणच्यासाठी तेल तयार करतोय. त्यासाठी मी 200 ग्रॅम एवढं तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल अगदी आपण कडकडीत उकळेपर्यंत गरम करणार आहे. तोपर्यंत या आपण मसाला लावलेल्या कैऱ्या आहेत त्या बरणीमध्ये भरणार आहोत. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि फेसबुकवरून पाहत असाल तर नक्की फेसबुकला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. आता या कैरीच्या फोडी मसाला लावलेल्या आपण या बरण्यांच्यामध्ये भरलेल्या आहेत. तेल पूर्ण कडक झालेलं आहे.
आणि एकदम उकळण्यासारखी परिस्थिती आली की आपण तेलाचा गॅस बंद करणार आहोत. अगदी कडकडीत गरम झाले, त्याच्यातनं धूर यायला लागला आहे, तर आता हा गॅस आपण बंद करणार आहोत. तेल आपलं निम्मं थंड झालं की आपण त्यामध्ये थोडासा हिंग घालणार आहोत, पाव चमचा, म्हणजे तेलाला हिंगाचा वास छान लागेल. 1 तासानंतर तेल आपलं पूर्ण थंड झाले, त्यावेळेला या बरण्याच्यामध्ये जे गरम केलेलं तेल आहे ते पूर्ण थंड झाले, त्यावेळेला आपण हे तेल या बरणीमध्ये ओतणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये किती तेल ओतायचं, तर आपल्या ज्या फोडी आहेत त्याच्यावरती एक बोटभर तेल येईल एवढं आपण तेल ओतणार आहोत. म्हणजे फोडी पूर्ण बुडल्या पाहिजेत एवढं आपण तेल यामध्ये ओतायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकताय, फोडी बुडेपर्यंत आपण एवढं यामध्ये तेल ओतलेलं आहे. लोणचं लगेचच मुरतं 3 ते 4 दिवसामध्ये. इथं पाहू शकताय 4 ते 5 दिवस झालेले आपलं लोणचं घालून. तर मी तुम्हाला दाखवते, फोडी अगदी खाली गेलेल्या आहेत, तेल अगदी वरती आलेलं आहे, फोडी छान मऊ झालेल्या आहेत आणि लोणचं छान मुरायला सुरुवात झालेली आहे. हे लोणचं चवीला तर लईच भारी लागते बघा. आणि वरण भाताबरोबर अगदी 2-3 फोडी घेतल्या तरी बास होऊन जातं. अगदी चविष्ट असं लोणचं झालेलं आहे. रेसिपी अगदी सोपी आहे, नक्की ट्राय करून पहा. तुमच्याही मुलांना भरपूर खार असलेलं लोणचं आवडतं का, तर ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह.